100 कोटी वसुलीच्या आरोपांच्या प्रकरणी माजी गृहमंत्री आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांच्या मागे ईडी चौकशीचा पुन्हा एकदा फेरा लागलाय आणि आता त्यांच्या विरोधामध्ये सीबीआयनं नवीन गुन्हा सुद्धा दाखल केलाय। गृहमंत्री असताना अनिल देशमुखांनी गिरीश महाजन यांच्या विरोधामध्ये मोक्का लावून त्यांना अटक करण्यासाठी दबाव टाकला होता असाही त्यांच्यावर आरोप आहे। देवेंद्र फडणवीसांनी तत्कालीन पोलीस अधीक्षक प्रवीण मुंडे आणि प्रवीण चव्हाण यांच्यामधल्या संभाषणाच्या रेकॉर्डिंगचा पेन ड्राइव्ह हा विधानसभेच्या अध्यक्षांना दिला होता। पार्टीच्या कोणत्या कार्यकर्त्याला अटक करा अशा पद्धतीने दबाव टाकला असा त्यांचा आरोप आहे। हे सगळं देवेंद्र फडणवीसाचं कारस्थान आहे। 3 वर्षापूर्वी त्यांनीच अशा पद्धतीने माझ्यावर खोटा आरोप केला होता आणि आता हे नवीन पुन्हा सीबीआयच्या माध्यमातून त्यांनी गुन्हा दाखल केलेला आहे। ठीक आहे, कोर्टामध्ये हे प्रकरण जाईल, याची चौकशी होईल, त्याला सामोरे आम्ही जाऊ। तेव्हा जळगावच्या एसपीशी आपलं बोलणं झालं होतं का काही या प्रकरणाबद्दल? आपण फोन केले होते का? तुम्ही जे काही चौकशी करणारे लोक जो आरोप करताय त्या आरोपाच्या संदर्भात तुम्ही योग्य पुरावे द्याल तर मला वाटतं की तुम्ही निर्दोष ठराल ना। पण अशा पद्धतीने तुम्ही असं म्हणाल की आम्हाला सुरक्षा कवच आहे, आम्ही राजकारणात आहोत म्हणजे आमचा विमा आहे की कोणत्याही तपास यंत्रणेने आमची चौकशी करताच कामा नये, असं रडणारं नेतृत्वच लोकांनी ओळखून घेतलं पाहिजे। तर अनिल देशमुखांवरती आज सीबीआय कडून नवा गुन्हा दाखल करण्यात आलाय। हे प्रकरण संपूर्ण काय आहे बघूयात। अनिल देशमुख गृहमंत्री असताना गिरीश महाजन यांच्या अटकेसाठी दबाव टाकल्याचा त्यांच्यावर आरोप आहे। मोक्काच्या अंतर्गत कारवाई करण्याचा देशमुखांचा कट होता असा गिरीश महाजनांचा दावा आहे। तत्कालीन एसपी प्रवीण मुंडे, सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्यामधल्या रेकॉर्डिंगचा पेन ड्राइव्ह फडणवीसांकडून विधानसभेमध्ये सादर करण्यात आलाय। चौकशीच्या अंती सीबीआय कडून अनिल देशमुखांवरती देखील आता गुन्हा दाखल झालाय। आरोपी प्रवीण चव्हाण, विजय पाटील, डीसीपी, एसीपी दर्जाचे पोलीस अधिकारी आणि अनिल देशमुख। तर जळगावचे तत्कालीन पोलीस अधीक्षक प्रवीण मुंडे यांनी या प्रकरणी सीबीआयला दिलेला जबाब आता एबीपी माझाच्या हाती लागलाय। अनिल देशमुखांच्या दबावानंतरच गिरीश महाजनांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल केल्याचा जबाब प्रवीण मुंडे यांनी सीबीआयला दिला होता। विजय भास्करराव पाटलांची गिरीश महाजनांच्या विरोधात तक्रार होती। तक्रारदार येण्यापूर्वी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांचा फोनही आला होता। विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण ब्रीफ करतील असं देशमुखांनी फोनवरून कळवलं। देशमुखांचे एफआयआर दाखल करण्याचे आदेश असल्याचं प्रवीण चव्हाण यांनी सांगितलं। पुणे पोलिसांकडे जाण्याचा माझा सल्ला मात्र तक्रारदार विजय पाटील यांनी नकार दिला। आठवड्याभरानंतर देशमुखांनी पुन्हा एकदा फोन केला। देशमुखांना समजावण्याचा सुद्धा खूप प्रयत्न झाला। नाशिकचे आयजी, कायदा व्यवस्था याचे आयजी, पोलीस महासंचालक या सगळ्यांना या घटनाक्रमाची कल्पना देण्यात आली। पुन्हा देशमुखांनी फोन केला। एफआयआर साठी 3 वेळा फोन का करावा लागतो अशी विचारणा सुद्धा देशमुखांनी केली। तत्कालीन गृहमंत्री देशमुख हे धमकावत असल्यामुळे अखेर गुन्हा दाखल करण्यात आला। अनिल देशमुखांच्या जबाबानंतर 0 एफआयआर दाखल करण्यात आली। तत्कालीन एसपी मुंडे यांनी सीबीआयला हा जबाब दिलाय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।